नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक घोटेकर आपले सर्वांचे MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण सनातनवादी दृष्टिकोनाची ओळख अर्थातच समग्रलक्षी अर्थशास्त्राचा पारंपरिक दृष्टिकोन या प्रकरणामध्ये पहिला पॉइंट सनातनवादी दृष्टिकोन त्याची ओळख बघितली होती. या लेक्चरमध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचा पारंपरिक दृष्टिकोन या प्रकरणामध्ये सनातनवादी दृष्टिकोनाचे मुख्य वैशिष्ट्ये बघणार आहोत. तर चला मग आपण सनातनवादी दृष्टिकोनाचे मुख्य वैशिष्ट्ये कोणते आहे ते जाणून घेऊया. तर सनातनवाद दृष्टिकोन वैशिष्ट्ये, क्लासिकल अप्रोच, देअर फीचर्स. नाव त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सनातनवादी जे अर्थतज्ञ होते त्यांनी राष्ट्राच्या संपत्तीचं निर्माण कसं होतं याच्याबद्दल काही विचार मांडलेले आहे. ते त्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे की हाऊ क्रिएट नॅशनल वेल्थ. आता ॲडम स्मिथ यांनी मांडलेला जो ग्रंथ आहे 1776 साली तो म्हणजे राष्ट्राची संपत्ती म्हणजे वेल्थ ऑफ नेशन. आता ह्या ग्रंथामध्ये राष्ट्राच्या संपत्तीचं निर्माण कसं होतं त्याच्यानंतरच्या जे वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत त्यांनीही ॲडम स्मिथच्याच विचारांवर एक आपले विचार मांडणी केलेली आहे आणि राष्ट्राच्या संपत्तीचं निर्माण कसं होतं याचं स्पष्टीकरण थोडक्यात दिलेले आहे. आता त्यांनी मुख्यतः सांगितलं होतं की मुक्त स्पर्धा असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रम विभागणी. आता श्रम विभागणी म्हणजे काय की श्रमाची विभागणी. आता ज्या उत्पादनामध्ये श्रम कौशल्य असेल त्या वस्तू व सेवांचं उत्पादन घ्यायला पाहिजे आणि तुलनेने ज्या वस्तू व सेवा निर्माण करणं खर्चिक असेल त्या वस्तू व सेवा आयात करायला पाहिजे आणि ज्या वस्तू व सेवा उत्पादित करणं सोपं असेल किंवा कमी खर्चिक असेल त्यांचं जास्तीत जास्त उत्पादन करून ते निर्यात करायला पाहिजे आणि पूर्ण स्पर्धा असायला पाहिजे, मुक्त व्यापार स्पर्धा असायला पाहिजे, मुक्त आयात निर्यात धोरण असायला पाहिजे, सरकारचे कमीत कमी हस्तक्षेप पाहिजे. अशा ह्या गोष्टीमधून राष्ट्राच्या संपत्तीचे निर्माण होत असतं आणि सर्व रोजगार निर्मिती म्हणजे सर्वदूर म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होऊन सर्वांना उत्पादन मिळून ते उत्पादन पुन्हा उपभोग खर्चावर खर्च होऊन पुन्हा नवीन गुंतवणूक पुन्हा नवीन उत्पादन अशा दृष्टिकोनातून राष्ट्राच्या संपत्तीचं निर्माण होत असतं. आता याच्याबद्दल जर अजून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपले जे मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्थिक विकासाचा इतिहास हे जे पुस्तकं आहे हे तुम्ही वाचायला पाहिजे. आता दुसरं त्यांचं मुख्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेत नेहमीच पूर्ण रोजगार अवस्था असते. आता वास्तवता बघितलं आता सध्या कोणताही देश असा नाही आहे की तिथे पूर्ण रोजगार आढळतो, परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे सनातनवादी जे दृष्टिकोन आहे त्या सर्व अर्थतज्ञांनी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार अवस्था असते हेच गृहीत धरून आपल्या विचारांची मांडणी केलेली आहे. आता पूर्ण रोजगार म्हणजे काय तर अनैच्छिक बेकारीची अवस्था म्हणजे कोणत्याही स्वरूपात जी बेकारी नसते. सर्व ज्यांना काम करण्याची इच्छा असते किंवा ज्यांची काम करण्याची कुवत किंवा ते कौशल्य असतं त्या सर्व लोकांना रोजगार मिळत असतो किंवा अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्माण होत असतो. या गृहीतावर सनातनवादी दृष्टिकोनाच्या अर्थतज्ञांनी आपली विचारसरणी मांडलेली आहे. आता त्याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे मुख्य ते म्हणजे अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नसतो. आता ॲडम स्मिथने ते असं लिहून ठेवलेलं आहे किंवा त्यांनी अशी विचाराची मांडणी केलेली आहे की सरकारने अर्थव्यवस्थेत फक्त संरक्षण या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे आणि दुसरं परराष्ट्र व्यवहार या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे. सरकारने अर्थव्यवस्थेत कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करायला नको. म्हणजे मुक्त उत्पादन सरणी म्हणजे एकूण मागणी किती आहे एकूण पुरवठा किती आहे याचं नैसर्ग नियमाने संतुलन होईल आणि त्यातूनच पूर्ण रोजगार निर्माण होईल आणि त्यातूनच राष्ट्राची संपत्तीचं निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे मुक्त हस्तक्षेपाचा निरहस्तक्षेप धोरणाचा पुरस्कार या
सनातनवादी दृष्टिकोनामध्ये आपल्याला आढळतो. म्हणजे सरकारचा त्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो. सरकारने फक्त संरक्षण द्यायला पाहिजे आणि त्या बदल्यात कर वसुली वगैरे ते करायला पाहिजे, हेच सनातनवादी दृष्टिकोनामध्ये आपल्याला आढळतं. पुढचं वैशिष्ट्य आहे बाजारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आपण हे शिकलेलो आहे. पूर्ण स्पर्धा म्हणजे कोणत्याही स्वरूपाचं बंधन किंवा मक्तेदारी किंवा काही नसतं. पूर्ण स्पर्धा असते म्हणजे एकाच उद्योगामध्ये किंवा एकाच उत्पादनाचे अनेक घटक, सारख्या उत्पादनाचे अनेक घटक असे बाजारात असतात आणि कोणत्याही स्वरूपाचं त्यांचं इनकमिंग आणि आउटगोईंग म्हणजे त्याच्यामध्ये बाजारामध्ये कोणत्याही बंधने नसतात. कुणीही त्या बाजारामध्ये येऊ शकतो, उत्पादन करू शकतो आणि कुणीही एक्झिट करू शकतो, बाहेर निर्गमन त्याचं होऊ शकतं. आणि अशा स्वरूपाचा बाजार किंवा अर्थव्यवस्था अस्तित्वात असते. बाजार म्हणजे इथे काय आहे, अर्थव्यवस्था अशी अस्तित्वात असते की ती पूर्ण स्पर्धा त्यामध्ये असते. कोणत्याही स्वरूपाची बंधने त्या अर्थव्यवस्थेमध्ये नसतात. आणि हाच दृष्टिकोन त्यांनी आपल्या विचारसरणीत मांडलेला आहे की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्व असते. हे मुख्य गृहीत धरून त्यांनी आपल्या विचाराची मांडणी केलेली आहे. हे एक सनातनवादी दृष्टिकोनाचं मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल. विद्यार्थ्यांना आपण पुढचं वैशिष्ट्य बघू, ते म्हणजे किंमत यंत्रणा स्वयंचलित असते. आता किंमत यंत्रणा म्हणजे काय बरं, तर किंमत यंत्रणा म्हणजे एकूणच सर्व आर्थिक व्यवहार किंमत यंत्रणा आधारित आहेत. म्हणजे काय की उत्पादनाचे निर्णय किंमत यंत्रणेनुसार घेण्यात येतात. आपण कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे याचा निर्णय उत्पादक किंमत यंत्रणेच्या आधारे घेतो. म्हणजे बाजारात कोणत्या वस्तूला किती किंमत आहे, कोणत्या वस्तूला सर्वात जास्त मागणी आहे, कोणत्या वस्तूचं उत्पादन किती प्रमाणात घेतलं तर किती किंमत मिळेल, किती नफा मिळेल, किती तोटा होईल. म्हणजे किंमत यंत्रणा ही मागणी व पुरवठा यांच्या संतुलनाने ठरत असते. म्हणजे याच्यामध्ये कोणीही किंमत करता नसतो किंवा किंमत नियंत्रण करणारा कोणीही घटक नसतो. तर ती बाजारात आपोआप म्हणजे ऑटोमॅटिकली एकूण मागणी व एकूण पुरवठा याच्या संतुलनाने किंमत वस्तू व सेवांची ठरत असते. म्हणजे किंमत यंत्रणा ही स्वयंचलित असते. हेच सनातनवादी दृष्टिकोनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. नंतरचा पुढचं वैशिष्ट्य आहे सनातनवादी दृष्टिकोनाचं, ते म्हणजे समाजाचे सर्व उत्पन्न खर्च होते. विद्यार्थ्यांनो हे लक्षात घ्या की केन्समध्ये असं सांगले, केन्स वादामध्ये म्हणजे केन्स विचारसरणीमध्ये 1929 ची जी अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये जी विचारसरणी आहे त्याच्यामध्ये एकूण उपभोग हा उत्पन्नावर जरी अवलंबून असला तरी सर्वच्या सर्व उत्पन्न हे उपभोगावर खर्च न होता त्याच्यातून काही बचतही केली जाते. मात्र सनातनवादी दृष्टिकोनामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी असं सांगितलं की समाजाचं जेवढं इन्कम आहे म्हणजे पर कॅपिटा इन्कम आहे, खर्चयोग्य उत्पन्न आहे, डिस्पोजेबल इन्कम आहे, ते सर्वच्या सर्व उपभोगावर खर्च होत असतं. हे गृहीत धरून त्यांनी आपली विचाराची मांडणी केलेली आहे. म्हणजे सर्व समाज जो आहे प्रत्येकाचं काही ना काही उत्पन्न असतं आणि ते सर्वच्या सर्व उत्पन्न समाजाचं एकूण उपभोगावर म्हणजे दैनंदिन आपण जसं उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत विविध वस्तू व सेवांचा वापर करत असतो, म्हणजे कंजम्पशन करत असतो, उपभोग घेत असतो. ह्या सर्व वस्तू व सेवांवर समाजाचं उत्पन्न खर्च होतं आणि ते होतच असतं, त्याच्यात कोणतीही स्वरूपाची बचत नसते. हे गृहीत किंवा ही विचारसरणी आपल्याला सनातनवादी दृष्टिकोनामध्ये आढळते. तेही त्यांच्या विचारसरणीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पैशाला केवळ विनिमय माध्यम म्हणून मागणी असते. मनी इज युज्ड फॉर ओनली मीडियम ऑफ एक्सचेंज. आता मौद्रिक जे अर्थशास्त्रज्ञ होते, मुद्रावादी जे अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांनी पैशाला केवळ विनिमय माध्यम म्हणून त्याच्याकडे बघितलं नाही, तर त्यामध्ये मूल्यसंचय व मूल्यमापन हेही पैसा कार्य करतो, हे मुद्रावादी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं. परंतु म्हणजे सनातनवादी म्हणजे सुरुवातीचे जे अर्थशास्त्रज्ञ होते, जसे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, मग ते ॲडम स्मिथ असेल, माल्थस असतील किंवा डेव्हिड रिकार्डो असतील, जॉन स्टुअर्ट मिल असतील, तर यांनी काय सांगितलं की पैसा हा फक्त समाज विनिमय माध्यमातून म्हणजे खरेदी
व खरेदी करण्यासाठी म्हणजे जी बाजारामध्ये खरेदी विक्री होत असते याचं विनिमय माध्यम म्हणून पैशाचा वापर केला जातो. अन्यथा दुसरा कोणताही पैशाचा वापर होत नसतो. पैशाचं एवढंच कार्य आहे ते म्हणजे विनिमय माध्यम. हेच फक्त सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या विचारसरणीमध्ये गृहीत धरलेलं आहे. म्हणजे पैशाला केवळ विनिमय माध्यम म्हणून समाजाकडून मागणी केली जाते, हे त्यांनी मुख्य वैशिष्ट्य त्यांच्या विचारसरणीमध्ये आपल्याला आढळतं. नंतरचा दृष्टिकोन आहे त्यांचा तो म्हणजे बचत व गुंतवणुकीत समानता असते. देर इज अ इक्वॅलिटी बिटवीन सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. आता बघा, बचत आणि गुंतवणुकीत समानता असते म्हणजे काय की व्याजदर हा पुरेसा लवचिक असतो. म्हणजे काय तर त्यामुळे बचत आणि गुंतवणूक समानता प्रस्थापित करता येते. अर्थव्यवस्थेत दीर्घकाळ बचत बरोबर गुंतवणूक असते. त्यांनी दीर्घकाळ गृहीत धरलेला आहे. सनातनवादी दृष्टिकोनामध्ये त्यांनी आपलं आर्थिक विवेचन करत असताना दीर्घकाळाचा विचार केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की गुंतवणूक ही बचती बरोबर म्हणजे बचत बरोबर गुंतवणूक आणि गुंतवणूक बरोबर बचत म्हणजे हे दोन्हीही समसमान असतात. जेवढी बचत होते तेवढ्या स्वरूपाची गुंतवणूक केली जाते आणि जेवढी गुंतवणूक होत असते तेवढीच अगोदर बचत झालेली असते, असं त्यांना थोडक्यात म्हणायचं होतं. म्हणजे व्याजदर हा लवचिक असतो. व्याजदर कमी अधिक करून बचत गुंतवणूक संतुलन आपोआप निर्माण होतं आणि म्हणून हेही एक त्यांचं वैशिष्ट्य सांगता येईल की बचत बरोबर गुंतवणूक हे त्यांनी महत्त्वाचं गृहीत धरलेलं आहे. नंतरचं पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे वेतन व किमती लवचिक असतात. म्हणजे वेज रेट अँड प्राइस आर इलॅस्टिक. म्हणजे काय की बदलते असतात. म्हणजे जसं अर्थव्यवस्थेत बदल होत असतात त्याप्रमाणे वेतन व किमती लवचिक होत असतात. सपोज अर्थव्यवस्थेमध्ये खूप बेकारी वाढत चाललेली असेल, म्हणजे वेतन पातळी खूप वाढलेली असेल, त्यावेळेस वेतन देणं किंवा पगार देणं शक्य नसेल तर वेतनाचे दर हे वाढत जात असतील, तर बेकारी वाढत असेल तर आपोआप वेतनाचे दर कमी होतात आणि त्यातून पुन्हा बेरोजगारीची जे आहे बेरोजगारी ती पुन्हा रोजगाराकडे जातात. नवीन कामगार भरती केली जाते आणि नंतर असे पद्धतीने वेतनाचे दर कमी जास्त होत असतात. त्याचप्रमाणे किमती सुद्धा म्हणजे वस्तू व सेवांच्या किमती सुद्धा कमी अधिक होत असतात. सपोज किमती खूप वाढल्या तर मागणी कमी होते आणि मग मागणी कमी होते तर उत्पादन सुद्धा म्हणजे पुरवठा कमी करण्यासाठी उत्पादन सुद्धा उद्योजक कमी करत असतो. मग कालांतराने त्या किमती किंवा ते सर्व माल विक्रीसाठी किंवा तो सर्व उत्पादन विक्रीसाठी हळूहळू पुन्हा किमती कमी होऊ लागतात. म्हणजे ह्या किमती ह्या सुद्धा लवचिक असतात. असंच सनातनवादी दृष्टिकोनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. नंतरचा पुढचा त्यांचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे पूर्ण रोजगारावस्था आणि मागणी पुरवठा संतुलनासाठी दीर्घकाळ गृहीत धरला आहे. लॉंग रन इज अज्युम फॉर अनालिसिस. आता सनातनवादी दृष्टिकोनामध्ये विद्यार्थ्यांना हे लक्षात घ्या की असा पहिला दृष्टिकोन होता किंवा असा पहिला कालावधी होता. ह्या 4-5 अर्थतज्ञांनी असं अर्थव्यवस्थेचं विवेचन करत असताना किंवा आर्थिक विचार मांडणी करत असताना दीर्घ कालावधीचा विचार केलेला आहे किंवा शॉर्ट टर्मचा किंवा कमी कालावधीचा विचार केलेला नाही. दीर्घ कालावधीमध्ये सर्वच्या सर्व हे एकूण मागणी ही एकूण पुरवठ्याबरोबर असते. किमती ह्या सर्वसामान्य वेतन दर आणि किमती ह्या लवचिक असतात, बदलत असतात आणि म्हणून असं ह्या सर्वच्या सर्व त्यांनी गृहीत धरलेलं आहे की आपल्या आर्थिक विवेचनासाठी किंवा आपल्या आर्थिक मांडणीसाठी किंवा विचारसरणीमधून त्यांचं हेच वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं की सनातनवादी दृष्टिकोनामध्ये विचार मांडणी करत असताना दीर्घ कालावधीचा विचार केलेला आहे. म्हणजे दीर्घ काळ गृहीत धरून त्यांनी आपली विचारसरणी मांडलेली आहे. नंतरचा जो मुख्य त्यांचं वैशिष्ट्य आहे ह्या सनातनवादी दृष्टिकोनाचं आपल्याला जर सर्वच्या सर्व सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचं विचारांची जर चांगला अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला एक जाणवतं ते म्हणजे हा सनातनवादी जो दृष्टिकोन आहे समविकलक्षी अर्थशास्त्रामध्ये तो सर्वच्या सर्व JB से यांच्या बाजाराच्या नियमावर आधारलेला आहे. म्हणजे आता ॲडम स्मिथ नंतर JB से यांनी बाजाराचा नियम मांडला, परंतु ॲडम स्मिथच्या विचारामध्ये सुद्धा बाजाराच्या नियमाचा काहीतरी अंतर्भाव आहे. तो म्हणजे काय
की सर्वच्या सर्व जे उत्पादन आहे त्याची विक्री होत असते. दीर्घकाळामध्ये सर्वच्या सर्व उत्पादनाची विक्री होत असते, बेकारी नसते, पूर्ण स्पर्धा असते, मुक्त अर्थव्यवस्था असते. म्हणजेच JBCMचा बाजाराचा नियम काय आहे की तो म्हणजे आपल्याला माहीतच आहे, पुरवठा स्वतः मागणी निर्माण करत असतो. म्हणजे प्रत्येक पुरवठा जो आहे, प्रत्येक वस्तूचं जे उत्पादन आहे त्या वस्तूचा जेवढा पुरवठा आहे तो स्वतः मागणी निर्माण करतो. कशी करतो? कारण एखाद्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे 4 घटक वापरले जातात. म्हणजे ते उत्पादनाचे घटक वापरून नवीन वस्तूचं उत्पादन होतं आणि मग त्या नवीन वस्तूच्या उत्पादनाला जेवढा मोबदला मिळतो त्या उत्पादनाच्या घटकांना म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजन यांना जो उत्पादनाचा मोबदला मिळतो तो मोबदला ते पुन्हा आपल्या उपभोग खर्चावर खर्च करतात आणि मग त्या उपभोग खर्चाचा खर्च म्हणजे कोणाचं तरी पुन्हा उत्पादन आहे आणि मग कोणाचं तरी उत्पादन आहे त्या पुन्हा तिची गुंतवणूक होते आणि मग ते गुंतवणूक झाल्यानंतर त्याची पुन्हा नवीन वस्तू व सेवांचं उत्पादन होतं. म्हणजे अशा पद्धतीने दीर्घकाळामध्ये JBC यांनी जसं सांगितलं आहे की पुरवठा स्वतःची मागणी स्वतः निर्माण करतो आणि हेच सर्वच्या सर्व 5ही अर्थतज्ञांच्या विचारसरणीत आपण जर बघितलं तर आपल्याला हेच आढळतं की पुरवठा हा स्वतःची मागणी निर्माण करत असतो. हे एक सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचं एक मुख्य वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, तर आपण बघितलं आहे की जर बघितलं पहिल्यापासून तर आपण एकूण वैशिष्ट्य बघितले. पहिलं वैशिष्ट्य आहे राष्ट्राच्या संपत्तीचे निर्माण कसे होते. दुसरं आहे अर्थव्यवस्थेत नेहमीच पूर्ण रोजगार अवस्था असते, ऑलवेज फुल एम्प्लॉयमेंट इन इकॉनॉमी. नंतरचं आहे अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नसतो, नो इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन इकॉनॉमी. नंतरचं आहे बाजार पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. नंतर आहे किंमत यंत्रणा स्वयंचलित असते. नंतर आहे समाजाचे सर्व उत्पन्न खर्च होते. नंतर आपण बघितलं पैशाला केवळ विनिमय माध्यम म्हणून मागणी असते. नंतर त्यांचं पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलं ते म्हणजे बचत व गुंतवणुकीत समानता असते. नंतर पुढचं आपण वैशिष्ट्य बघितलं ते म्हणजे वेतन व किमती ह्या लवचिक असतात, बदलणारे असतात. नंतरचं वैशिष्ट्य आपण बघितलं ते म्हणजे पूर्ण रोजगार अवस्था आणि मागणी पुरवठा संतुलनासाठी सनातनवादी दृष्टिकोनामध्ये किंवा सनातनवादी विचारसरणीमध्ये दीर्घकाळ गृहीत धरलेला आहे. त्यांनी अल्प कालावधीचा विचार करून हा आपले जे विचार आहे किंवा आपली जी विचारसरणी आहे ती मांडलेली नाही आहे, तर त्याच्यासाठी दीर्घ कालावधीचा विचार केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे ही सर्वच्या सर्व क्लासिकल जे अप्रोच आहे किंवा सनातनवादी जो दृष्टिकोन आहे तो पूर्णच्या पूर्ण JBC यांच्या बाजाराच्या नियमावर आधारलेला आहे. हेच मुख्य वैशिष्ट्य, जवळजवळ 11 वैशिष्ट्य हे आपण सनातनवादी दृष्टिकोनाचे बघितले आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्राचे सनातनवादी दृष्टिकोनामध्ये आपण हे विचार बघितलेले आहे. तर आपल्याला असाइनमेंट आहे. आता आपल्याला जर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो हाच येईल, सनातनवादी समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय आणि सनातनवादी दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हाच आपल्याला ब्रॉड क्वेश्चन म्हणजे 10 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. आणि याच्या पलीकडे या प्रश्नावर किंवा या घटकावर विचारण्यासारखं नाही आहे. तर तेच एवढंच विचारलं जाईल ते म्हणजे सनातनवादी समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा सनातनवादी समग्रलक्षी अर्थशास्त्राचे दृष्टिकोन स्पष्ट करा आणि त्याचबरोबर सनातनवादी दृष्टिकोनाचे वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. हे विद्यार्थ्यांना आपल्याला असाइनमेंट आहे. थँक्यू व्हेरी मच.